वॉर्ड क्रमांक 3 मध्ये निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे. तर अपक्ष उमेदवार 2 आहेत, मयूर उर्फ गुरुदेव कांबळे आणि जयश्री जाधव. जयश्री जाधव ह्या रिटायर्ड प्रिन्सिपल आहेत, त्यामुळं अत्यंत उत्कृष्ट अनुभव त्यांच्या मागे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं काय तर विरोधक काय बोलतात की 70 वर्षाच्यात काय काम करणार, पण या विरोधकांना आता काय बोलायचं जाऊ द्या, पण विरोधकांना कळायला पाहिजे की आपल्या घरी आई आहे, आईचं वय किती आहे आपलं, जी भगिनी जी आई 70 वर्षाची कुटुंब चालू शकते, हा देश चालू शकते. आपल्या राष्ट्रपतीही महिलाच आहेत, त्यांचं वय किती आहे चेक करा, बरोबर. तर माझं महत्त्वाचं म्हणणं आहे की जर एखादी आई कुटुंब चालू शकते, देश चालू शकते, जिल्हा चालू शकते, तो वॉर्ड चालू शकत नाही. 100% त्यांचा अनुभव त्यांच्या खूप पाठीशी आहे आणि खूप मोठ्या लेवलला आपण काम करणार आहे. सर्वात महत्त्वाचं माझे दैवत जे आहेत, माझ्या दैवतांनी का तलाव आहे त्याची उंची वाढवण्याचं फंड त्यांनी आणला. त्याच्याबरोबर पोवई नाक्यावर खूप ट्रॅफिक व्हायचं, ग्रेड सेपरेटर जे आहे हे त्यांनीच आणलं आहे. तर माझे दैवताच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीमधून, केंद्रातून, राज्यातून फंड कसा आणायचा हे मला चांगलं माहिती आहे. माझे दैवताचा आशीर्वाद माझे मागे आहे. त्यामुळे सदर बाजार असू द्या, आमचं लक्ष्मी टेकडीचं काही अलीकडचा पाड असू द्या, 440, 442, गोरखपूर, पीरवाडी, त्या वॉर्ड क्रमांक 3चं मला कायापलट करायचं. आणि ह्या सातारा शहरात नाही, ह्या जिल्ह्यामध्ये सर्वात उत्कृष्ट वॉर्ड मी करून देणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, ह्या आता जेव्हा इलेक्शन मी आता फिरायचो मी सगळीकडे प्रचारासाठी, तर मला एक खूप महत्त्वाचा प्रश्न मला भेटत होता. ज्या ठिकाणी जाईल ते म्हणायचं, दादा माझा मुलगा शिकलाय बघा, नोकरीचं नाही कुठं, आज गवंड्याच्या हाताखाली जायला लागते, आज कुठेतरी इकडे जातो, आज कुठेतरी तिकडे जातो, आणि त्याला नोकरी नसतो तर टेन्शनमध्ये बाहेर चौकात मुलांबरोबर बसतो, दारू पितो, व्यसनं करतो. आता हे आमची दारू दुकान नाही, दारू दुकानं कोणाची आहे ते तुम्हाला माहिती आहे. तर सर्वात महत्त्वाचं काय, हे बेरोजगार जे आता लोक मुलं मुली फिरतात त्या लोकांसाठी आपण रक्षक प्रतिष्ठानतर्फे रक्षक प्रतिष्ठान प्रभाग 3@gmail.com हे आपण मेल आय डी केलेला आहे तयार. या मेल आय डीवर 3 तारखेपासून तुम्ही मला मेल करा. तुम्ही मला मेल केल्यावर पुढच्या 3 महिन्यात तुम्हाला प्रत्येकाला प्रभाग 3 मधल्या मुलं असू दे, मुलगी असू दे, सर्वांना नोकरी द्यायचं मी वचन दिलेलं आहे. आणि त्या वचनाला मी कटिबद्ध आहे. कारण वचन देताना मी माझ्या दैवतांना, माझे जे पुण्या मुंबईचे मित्रपरिवार आहे, जे परदेशात मित्रपरिवार आहेत, प्रत्येकाचे जे एचआर आहेत, मोठ्या लेवलला अधिकारी आहेत, त्या अनेक कंपनीची मी टाईप करत आहे. त्यामुळे नोकरी लावायला मला माहिती आहे कशी नोकरी लावायची, कुठं नोकरी लावायची. तुम्ही CV फक्त पाठवायचं काम करा, नोकरी लावायचं काम हा सुशील मोजर आणि 100% करणार, लक्षात ठेवा. तर माझं दैवत माझ्या बरोबर आहेत. तुम्ही मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही मयूर उर्फ गुरुदेव कांबळे, जयश्री जाधव, आपलं चिन्ह आहे मयूर कांबळेंचं, गुरुदेव कांबळेचं चिन्ह आपलं आहे बॅट, आणि जयश्री जाधव यांचं चिन्ह आहे फॅन म्हणजे पंखा. या चिन्हावरच्या समोरचं बटन उद्या दाबा. उद्या इलेक्शन आहे, उद्या सर्वांनी पहिल्यांदा जावं. इलेक्शनचं सर्वांना अधिकार आहे इलेक्शनचा, मतदान करायचा. ते मतदान करण्यासाठी कुणी आळशीपणा करू नका, कुणी पिकनिकला जाऊ नका. माझी नम्र विनंती आहे माझ्या वॉर्ड क्रमांक 3 मधल्या बंधू भगिनी, माता माऊलींना की तुम्ही जावा, मतदान करा. बॅट आणि पंखा लक्षात ठेवा, त्याच्यावर तुम्ही त्याच्या समोरचं बटन तुम्ही दाबा. आणि तुम्ही माझ्यासाठी तुम्ही प्लीज रिक्वेस्ट आहे माझी, तुम्ही निवडून द्या ह्या 2 उमेदवारांना. या वॉर्डचं कायापलट करायचा मी शपथ घेतलेला आहे, त्यासाठी मी कटिबद्ध आहे. जय जय महाराष्ट्र, जय सातारा.